विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वीचा प्रकरण क्रमांक 2 बघणार आहोत, ज्या प्रकरणाचे नाव आहे ऑन सेइंग प्लीज. या प्रकरणामध्ये आल्फ्रेड जॉर्ज गार्डनर या लेखकाने समाज जीवनामध्ये जीवन जगत असताना जे सौजन्यभाव, आदर्शभाव आणि सामाजिक बांधिलकी, त्याचबरोबर सुसंस्कृतपणा कसा जपला पाहिजे याविषयीचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. मित्रांनो, आल्फ्रेड गार्डनर हे एक नामांकित पत्रकार होते, एक नामांकित लेखक होते. लंडनमध्ये डेली न्यूज या वर्तमानपत्राला त्यांनी संपादकीय लिखाण केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी एक पेन नावाने, अल्फा ऑफ द प्लाऊ या पेन नावाने आपलं बरंचसं लिखाणकाम केलेलं आहे. पेन नाव म्हणजे आपण टोपण नाव म्हटलं तरी चालेल. हा जो टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये सर्वात महत्त्वाचा थीम जर म्हटलं तर जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण कसं जगलं पाहिजे याविषयीची बरीचशी उदाहरणं दिलेली आहेत. तर चला मग आपण ऑन सेइंग प्लीज हे प्रकरण काय आहे ते मराठीमध्ये, त्याचबरोबर इंग्रजीमध्ये आणि अवघड शब्दांचा अर्थ पाहत बघूयात आपण. द यंग लिफ्टमन इन अ सिटी ऑफिस who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong, and it was a question of please. The complainant entered the lift, said top. The liftman demanded top please, and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. मित्रांनो, बघा, या ठिकाणी शहरामध्ये एक ऑफिसमधल्या लिफ्टमध्ये एक लिफ्टमन काम करत होता आणि लिफ्टमनचे निसंशयपणे एक गोष्ट चुकली होती, आणि ती म्हणजे एके दिवशी सकाळी लिफ्टमध्ये एका प्रवाशाला त्याने लिफ्टमधून बाहेर हाकलले होते आणि त्या गुन्ह्यासाठी त्याच्यावर दंड ठोठावला गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अशा प्रकारचा होता, प्लीज किंवा कृपया म्हणण्याचा, विनंती करण्याचा. लिफ्टमनचं असं म्हणणं होतं, या प्रवाशाला जर वरच्या मजल्यावरती जायचे त्याने टॉप प्लीज असं म्हणावं, अशी त्याने मागणी केली होती. आणि त्या प्रवाशाने त्याला पूर्णपणे नकार दिला होता. आणि त्याचबरोबर त्या प्रवाशासोबत तो उद्धट वागला. एवढंच नाही तर त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेरही सुद्धा हाकलून दिले होते. आणि ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट लिफ्टमनच्या दृष्टीने तसं पाहिलं तर योग्य नव्हती. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू फार. डिस्कर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. डिस्कर्टसी म्हणजे असौजन्यपणा जो काही आहे, तो असौजन्यपणा, अशिष्टपणा जो हा कायद्यानुसार गुन्हा नाही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अशा प्रसंगी प्राणघातक हल्ला करणं किंवा हिंसाचाराचं समर्थन होऊ शकत नाही. यामध्ये असॉल्ट म्हणजे हिंसाचार, हल्ला करणे, आणि हे मात्र या ठिकाणी हल्ल्याचं समर्थन कायदा कुठलाही करत नाही. इफ अ बर्गलर ब्रेक इन टू माय हाऊस and I knock him down, the law will acquit me, and if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. आणि या ठिकाणी लेखक एक उदाहरण देतात. समजा इफ बर्गलर म्हणजे चोर, जर माझ्या घरात चोर शिरला किंवा त्या चोराने आय एम फिजिकली असॉल्ट, माझ्यावरती जर त्याने हल्ला केला, तर कायदा मला निर्दोष ठरेल. आणि मी ज्या चोराला जर मारले तर कायदा मला निर्दोष ठरवेल. आणि माझ्यावर शारीरिक जो हल्ला झालेला आहे, तो हल्ला स्वसंरक्षणासाठी हिंसाचार करून प्रतिकार करण्याची मला डेफिनेटली कायद्याने मुभा मिळेल. इट डज धिस बिकॉज अ बर्गलर अँड माय असॉल्ट हॅव ब्रोकन
डेफिनेट कमांड ऑफ द लॉ. कारण त्या चोराने माझ्यावरती हल्ला केला होता आणि त्याने गुन्हा केला होता. बट नो लीगल सिस्टम वुड अटेम्प्ट लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स or could sanction the use of the violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. परंतु त्या चोराने, त्या हल्लेखोराने निश्चितपणे कायद्याचा भंग केला होता. परंतु कोणताही कायदेशीर यंत्रणा अशिष्ट वर्तनाबद्दल कायदेशीर कार्यवाही करू शकत नाही किंवा अशा गोष्टीच्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर करण्यासुद्धा मान्यता देऊ शकत नाही. कारण हा कायदेशीरदृष्ट्या दंडनीय अपराध आहे असे ती यंत्रणा स्वतः मानत नाही. म्हणून बट नो लीगल ॲक्शन सिस्टीम कुड अटेम्प्ट लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर अँड द सेम वे अँड आवर सिम्पथी विथ लिफमन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. आणि म्हणून लिफमनविषयीची सहानुभूती बाळगूनसुद्धा आपण हे मान्य केलं पाहिजे की कायदा योग्य आहे आणि कायदा सर्वांसाठी रिझनेबल आहे. इट वूड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर बिकॉज वी डू नॉट लाईक द बिहेवियर अँड और द टोन ऑफ देअर व्हॉइसेस और द स्काउल ऑन देअर फेसेस. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला कुणाचं जर वागणं आवडलं नाही तर कुणाच्या आपण कानाखाली मारू शकत नाही. बॉक्स करणे म्हणजे मारणे, त्याच्या आवाजाखाली, कानाखाली आवाज वाढविणे किंवा कुणी जर आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं, वेगळ्या आवाजात बोललं, चढ्या आवाजात बोललं तर आपण त्याला बॉक्स करणे म्हणजे बॉक्स मारणे, एक ठोसा मारणे किंवा एक बुक्का मारणे, हे मात्र आपण त्याला करू शकत नाही. कारण आपल्या मुठीवळायच्या कधीच थांबायच्या नाहीत. आपले हात सतत उचलले जातील आणि शहरातल्या गटारामध्ये दिवसभर रक्ताचे पाट वाहतील. आवर फिस्ट वूड नेव्हर बी आयडल. आणि म्हणून आपल्या ज्या काही बुके आहेत, आपले हात आवळलेला जो आहे तो कधीही आवळला जाणार नाही. बट गटर्स ऑफ द सिटी वूड रन विथ ब्लड ऑल द डे. आणि जर अशीच भांडणं होत राहिली एकमेकाकडे बघून तर डेफिनेटली शहरामध्ये रक्ताच्या नद्या वाहत राहतील. आणि म्हणून आय मे बी as uncivil as I may please, the law will protect me against violence, retaliation. आणि म्हणून मला वाटेल तसं असभ्य वागेन आणि हिंसक मार्गाने बदला घेण्यापासून कायदा माझे संरक्षण करेल, हे मात्र होऊ शकत नाही. आय मे बी हॉट और बुरिश अँड देर इज no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. मी कितीही गर्विष्ठपणे वागलो, हॉटी म्हणजे गर्विष्ठपणे वागणे आणि उद्धटपणा, बुरिश म्हणजे उद्धटपणा, घमेंड दाखविणे. मी कितीही जर गर्विष्ठपणे वागलो, उद्धटपणाने वागलो तरी असभ्य वर्तन करणारा किंवा उद्धट माणूस असा सिक्का बसण्याव्यतिरिक्त अधिकचा दंड मला डेफिनेटलीच बसणार नाही. आणि दुसरी गोष्ट लेखकाने या ठिकाणी दिलेली आहे. द लॉ डज नॉट कॉम्पेल मी टू से प्लीज और टू अट्यून माय व्हॉइस पीपल्स सेन्सिबिलिटी एनी मोर दॅन सेज दॅट आय शॅल नॉट वॅक्स ऑफ माय मुस्टाच और डाय माय हेअर और विअर रिंगलेट डाऊन बॅकवूड. आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची आहे की समाजामध्ये वावरत असताना विनाकारण कोणी माझ्यावरती बळजबरी करणार नाही किंवा कायदाही असं सांगणार नाही की मी माझ्या मिशा काढाव्यात, मुस्टाच म्हणजे मिशा, किंवा माझ्या केसांना डाय करावा म्हणजे रंग द्यावा, किंवा त्याचबरोबर माझ्या पाठीवरचे जे काही रिंगलेट्स आहेत, केस आहेत पाठीवरचे, ते मी काढावेत की न काढावेत याबाबत कायदा मला तसं काही सांगू शकत नाही. त्याच पद्धतीने कृपया म्हणायला किंवा लोकांच्या भावना समजून घेण्याची जबरदस्तीसुद्धा मला कायदा करू शकत नाही. इट डज नॉट रिकग्नाइज द लॅकरेशन ऑफ आवर फिलिंग as a case of compensation. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. आणि कायद्याच्या दृष्टीने आपल्या भावना दुखावल्या जाणे हा नुकसान भरपाईचा खटला होऊ शकत नाही. अशा प्रकरणामध्ये झालेल्या नैतिक आणि बौद्धिक हानीची भरपाई मात्र या ठिकाणी सुद्धा मिळू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी
लॅकरेशन हा शब्द वापरलेला आहे. तर या ठिकाणी लॅकरेशन म्हणजे कट करणे, तोडणे, मोडणे. त्याचबरोबर पुढच्या पॅराग्राफमध्ये काय लेखक म्हणतात ते बघूयात. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लिजिबल. आता याचा अर्थ असाही होऊ शकत नाही, कुणी जर नुकसान काही केलं तर कायदा त्याला दुर्लक्ष करेल, निग्लिजिबल करेल, दुर्लक्ष करेल. इट इज प्रॉबेबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्युरेटली हर्ट बाय what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shine for which he could have got a legal redress. It is probable that the liftman was more actually hurt. आणि एक साधी गोष्ट या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जो काही लिफ्टमन आहे त्या लिफ्टमनला याच्यातून कुठले दुःख झालेलं नसेल का? डेफिनेटली तोही दुखावला गेलेला आहे. कशा पद्धतीने दुखावला गेलेला आहे? कारण त्याच्या दृष्टीने तो अशिस्त वर्तणूक म्हणजेच त्याच्या सामाजिक स्तराला गेलेली अवहेलना होती. त्याच्या जर यदा कदाचित त्याच्या पोटरीवरती म्हणजे पायावरती जर कुणी लाथ मारली असती तर कदाचित त्याला तितके दुःख झालं नसतं आणि कायदेशीर कार्यवाहीने त्याची निवारणाही झाली असती. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लेखक विशेष करून सांगत असतात. द पेन ऑफ द किक ऑन द शाईन्स सो पासेस अवे बट द पेन ऑफ अ वुंड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट और व्हॅनिटी मे पॉइझन द होल डे. आणि कुणी जर शाईन्स म्हणजे पायाची गुडघ्याखालचा भाग म्हणजे पोटरी ज्याला आपण म्हटलो, पोटरीवरती कुणी जर लाथ मारली असती तर ती वेदना जी आहे, ते दुःख जे आहे ते कमी झालं असतं. परंतु ज्या कुणी सेल्फ रिस्पेक्टला जर कुणी आडवं आलं तर तो अभिमान, व्हॅनिटी, तो जो अभिमान आहे तो अभिमान मात्र दुखावला जातो आणि दिवसभर माणसाला दुःख साहजिकच होतं. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट अँड ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर and visiting his wife in the evening as only way restoring his equilibrium. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लेखक काय म्हणतात, कदाचित लाथ मारलेली होणारी इजा ही काही काळानंतर कमी होऊ शकते, पण स्वाभिमान जो दुखावला गेलेला आहे ते मात्र कमी होऊ शकत नाही. लिफ्टमनच्या बाबतीमध्ये सुद्धा कदाचित असंच झालेलं असेल. लिफ्टमन पुढचे अनेक तास मनात कुढत राहिलेला असेल आणि संध्याकाळपर्यंत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्नीकडे व्यक्त होऊन त्याने आपलं मनस्थिती वर्णन केलेली असेल की दिवसभर काय झालं ते, कशा पद्धतीने माझ्यासोबत ब्रूडिंग ओव्हर म्हणजे एक त्रास किंवा चिंता त्याने व्यक्त केली असेल पत्नीच्या समोर की हे नेमकं माझ्यासोबत काय झालं होतं. आणि विशेष म्हणजे तो एक संयमपणाही त्याने तोपर्यंत ठेवलेला असणार आहे. फॉर there are few things more catching than bad temper and bad manners. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी या ठिकाणी असू शकते, कारण वाईट मनस्थिती आणि वाईट वर्तणूक या गोष्टीची लागण खूप सहजतेने माणसाला होऊ शकते, इझिलीपणे माणसाला होऊ शकते, जी आपण बॅड टेम्पर्ड असं म्हणतो. जो वाईट स्वभाव जो आहे तो वाईट स्वभाव माणसाला त्या वाईट स्वभावाची लवकर लागण होऊ शकते. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे आणि ते उदाहरण आहे सर अँथोनी ॲब्सोल्यूट. सर अँथोनी ॲब्सोल्यूट यांचं जे उदाहरण आहे, काय केलं होतं त्यांनी. वेन सर अँथोनी ॲब्सोल्यूट बलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट द लॅटर वेंट आउट अँड बलीड हिज मॅन फॅग वेअर अपॉन फॅग वेंट डाऊनस्टेअर अँड किक द पेज बॉय. या ठिकाणी बघा, ॲब्सोल्यूट जे होते सर अँथोनी ॲब्सोल्यूट यांनी आपल्या कॅप्टनला सहजतेने धमकावलेलं असणार आहे काहीतरी कामासाठी. तेव्हा कॅप्टननं बाहेर जाऊन कोणाला धमकावलेलं असावं, त्या ठिकाणी काम करणारा जो फॅगमॅन आहे त्याला धमकावलेलं असावं. त्या फॅगमॅनचा परिणाम कोणावरती झाला असावा, एका बाहेर काम करणाऱ्या सर्वसाधारण तरुणावरती, नोकरावरती त्या फॅगमॅनने सुद्धा रागावलेलं असेल. म्हणजे एकाने एकावरती रागावणं साहजिकच आहे की तो ज्याच्यावरती रागावला गेला तो माणूस दुसऱ्यावरती पुन्हा रागावत असतो. जसे की आपण या ठिकाणी म्हणू शकतो की इथे आपल्याला असं म्हणता येईल की
Probably the man who said the top, the liftman who was really only getting back on his employer and who had not said good morning to him because he himself had been henpecked at the breakfast by his wife. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आपण म्हणतो, ज्या व्यक्तीने लिफ्टमनला नुसते टॉप म्हटले तोही कदाचित त्याच्या मालकावरही त्याने राग व्यक्त केलेला असावा, ज्याने त्याला गुड मॉर्निंगसुद्धा म्हटले नसावे, कारण त्याला त्याच्या बायकोने न्याहारीच्या वेळेसुद्धा डेफिनेटली सतावलेले असावे. या ठिकाणी हेनपेक्ड हा स्वभाव दिलेला आहे, शब्द दिलेला आहे. तो शब्द हेनपेक्ड म्हणजे पत्नी पीडित, थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर पत्नी पीडित हा शब्द इथे विशेष करून इथं वापरलेला आहे. टू whom to the cook has been insolent because the homemaid had answered her back. आणि कदाचित जिशाशी स्वयंपाकीन उद्धटपणे बोलली होती कारण तिला मोलकरणीने एक उलट अशा प्रकारचं उत्तर दिलेलं होतं. म्हणजे बघा, एकाच्या बोलण्याचा परिणाम दुसऱ्यावरती होतो आणि पत्नीचा परिणाम त्या व्यक्तीवरती झाला. ती व्यक्ती लेफ्टमॅनला बोलली, म्हणजे साहजिकच आहे एकाचा परिणाम दुसऱ्यावरती या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ द इल मॅनर्स. आणि गैरवर्तन जे काय असतं, त्या गैरवर्तन हे जगामध्ये फार लवकरपणे एखाद्या विषयाच्या प्रमाणे ते पसरत असतं. बॅड मॅनर्स प्रॉबेबली डू मोर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ जनरल लाईफ दॅन द क्राईम इन द कॅलेंडर. आणि म्हणून या ठिकाणी जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर ज्या वाईट गोष्टी असतात दैनंदिन जीवनामध्ये, जर आपण जीवनप्रवाह पाहण्याचा प्रयत्न केला तर हे जीवनप्रवाह गढूळ करण्यात कोर्टाच्या खटल्यातील गुन्हेगारांच्या यादीपेक्षा या गैरवर्तनाचा फार मोठा वाटा असतो. आणि म्हणून फॉर वन वाईफ हू गेट अ ब्लॅक आय फ्रॉम द अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड देर आर 100 ऑफ लाईफ मार्टेडम अंडर द शॅडो ऑफ द मोरास टेम्पर. बघा, या ठिकाणी नेहमी सुसंस्कृत असणाऱ्या एखाद्या नवऱ्याकडून होणारी शारीरिक किंवा जेव्हा एखादी स्त्री सहन करीत असते तेव्हा इतर शेकडो स्त्रिया संतापी स्वभावाच्या छायेखाली हौतात्म्याचं जीवन जगत असतात. आणि म्हणून या ठिकाणी इथं काय म्हटलं आहे, मार्ट्यारडम हा शब्द केला आहे, हौतात्म्य हा स्वभाव इथं म्हटलेला आहे. आणि मोरॉस हा शब्द प्रयोग केलेला आहे. मोरॉस म्हणजे दुःखी, अनहॅपी अशा पद्धतीने. आणि म्हणून काही स्त्रिया अशा पद्धतीनेही दुःखामध्ये जीवन जगत असतात, सतत आणि सतत त्यांचा त्या ठिकाणी घरामध्ये त्यांना मनस्ताप होत असतो. बट ऑल द सेम द लॉ कॅन नॉट बिकम द गार्डियन ऑफ 4 प्रायव्हेट मॅनर्स. आणि म्हणून तरी देखील जर आपण कायद्याचा पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या खाजगी आयुष्यातील ज्या शिष्टाचार आपण ज्याला म्हणतो, सभ्यता ज्याला म्हणतो, त्या सभ्यतेचा नेहमी संरक्षक होऊ शकत नाही. नो decalogue could cover the vast era of offense, and no court could administer the law which govern our social civilities, our speech, the tilt of our eyebrow, and all our moods and manner. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय म्हटलेली आहे, डिकॉलॉज म्हणजे एक 10 कोर्टाचा न्यायनिवाडा जरी एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला तर नो डिकॉलॉज किंवा कुठल्याही प्रकारच्या धर्मग्रंथाचा जरी आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा दॅट कुड कव्हर द वॉस्ट एरिया ऑफ ऑफेन्स. गुन्ह्याची या ठिकाणी कोणत्याही न्यायनिवाड्यामध्ये अशा कित्येक अपराध्यांचा अंतर्भाव होऊ शकत नाही. आणि कोणतेही न्यायालय आपली सामाजिक संस्कृती ज्याला आपण सिव्हिलिटी आपण असं म्हणतो, आवर स्पीच आपली भाषा ज्याला आपण म्हणत असतो, आवर टिल्ट म्हणजे आपलं जे काही वाईट वागणूक आपण ज्याला म्हणत असतो, किंवा आपली मनस्थिती असेल किंवा शिष्टाचारावर नियंत्रण ठेवील असा कायदा मात्र अंमलात आणणं थोडंसं अवघड आहे. आणि म्हणून यासाठी विद्यार्थी मित्रांनो, बट दो वी आर बॉन्ड टू एंडोर्स द वर्डिक्ट अँड अगेन्स्ट द लिफ्टमॅन मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. आणि म्हणून लिफ्टमॅन विरुद्ध दिलेल्या निर्णयाचं समर्थन करण्यास आपण बांधील असलो तरी बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल मनात थोडीशी सहानुभूतीसुद्धा निर्माण होऊ शकते. वर्डिक्ट म्हणजे या ठिकाणी न्यायनिवाडा.
आणि म्हणून कारण त्याच्याही मनाला कुठंतरी दुःख झालेलं आहे, त्याचाही इगो कुठंतरी दुखावला गेलेला आहे. While it is true that there is no law that compelled to us please, there is a social practice much older, much more sacred than any law which enjoins us to be civil. आणि या ठिकाणी आपण सहजतेने म्हणू शकतो की आपल्याला कोणताही कायदा विनंती करायला लावत नाही आणि अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात नाहीच मुळामध्ये. हे जरी खरे असले तरीसुद्धा आपल्याला समाज जीवनात वागत असताना आपल्याला सभ्यता पाळण्याची शिकवून देणारा कोणत्याही कायद्याहून अधिक जुना, अधिक पवित्र असा सामाजिक संकेत मात्र या ठिकाणी अस्तित्वात आहे. नाही असं म्हणायला आपण असं म्हणू शकत नाही. आपण सुसंस्कृतपणाने वागणं हे एक सामाजिक जीवनाचं एक चांगलं लक्षण आहे. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. आणि समाज जीवनामध्ये जगत असताना त्या सभ्यतेची पहिली आवश्यक कृती कोणती असेल तर केलेल्या सेवेची पोचपावती, म्हणजे कुणीतरी आपल्याला थँक्यू म्हणावं, धन्यवाद म्हणावं आणि समाजाचा एक घटक म्हणून कृपया किंवा धन्यवाद याच्याद्वारे आपण समाजाचे देणे चुकते करीत असतो. ह्या खरं म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. प्लीज अँड थँक्यू आर स्मॉल चेंजेस विच वी पे our ways to social beings. So they are the little courtesies by which we kept the machine of life oil and running sweetly. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत खरं म्हणजे मानवाच्या जीवनरूपी रथाला एक चांगल्या प्रकारचं ऑइल टाकण्यासाठी, एक चांगल्या प्रकारचा गोडवा निर्माण करण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि हे सौजन्याच्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. They put our intercourse upon the basis of the friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. आणि म्हणून या ठिकाणी या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात जर ठेवल्या, यामुळे काय होईल, वरिष्ठांनी जे कनिष्ठ लोक आहेत त्यांना हुकूम दिल्याप्रमाणे संवाद न करता मैत्रीपूर्ण सहकार्याच्या आधारावर सुलभ अशा प्रकारच्या व्यवहारातून संवाद घडत असतो जर थँक्यू आणि प्लीज असं जर आपण म्हणत गेलो तर. कारण हे काय आहे, इझी गिव्ह अँड टेक, हे जे सहकार्य आहे, कोऑपरेशन म्हणजे सहकार्य आहे आणि आपल्यामध्ये इंटरकोर्स म्हणजे संवाद आहे. हा जो संवाद आहे तो अतिशय इझी होऊ शकतो आणि खरं म्हणजे ह्या गोष्टी सुपिरियर म्हणजे श्रेष्ठाकडून इन्फिरियर म्हणजे खालच्या वर्गातल्या लोकांना आपण जर व्यवस्थितपणे वागवण्याचा प्रयत्न केला तर इट इज अ व्हेरी व्हल्गर माइंड दॅट वूड विश to command where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. जर आपण असं म्हटलं, इट इज व्हेरी व्हल्गर माइंड. व्हल्गर माइंड म्हणजे अतिशय वाईट स्वभावाचे व्यक्ती जे आहेत, लोक आहेत. व्हल्गर माइंड दॅट विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव सर्व्हिस फॉर आस्किंग. आणि म्हणून एखादी व्यक्ती ती रागाने नाही तर स्वखुशीने आणि चांगल्या भावनेने पूर्ण करू शकत असेल तर ते केवळ एक मनोविकृती ज्याला आपण म्हणूयात, आणि मनोविकृती व्यक्तीच जबरदस्तीने ती मिळविण्याचा प्रयत्न करेल. एखादी गोष्टी जर जबरदस्तीने त्याला घ्यायची असेल तर, कारण त्याच्या मनामध्ये सातत्याने गुड फिलिंग राहणार नाही, चांगला सुसंस्कृतपणा राहणार नाही, आशावादीपणा विलिंगनेस राहणार नाही, तर त्याच्यामध्ये रिझेंटमेंट म्हणजे नेहमी राग असेल आणि जबरदस्तीने तो कोणती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करेल, परंतु देवाणघेवाण ही चांगल्या प्रकारची होणारच नाही. आय शूड लाईक टू फीचर इन धिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाईट कंडक्टर. आणि या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखक म्हणतात, मला एक इथं उदाहरण द्यावं असं वाटतं. आणि ते उदाहरण कोणत्या व्यक्तीचं द्यावं असं वाटतं. माझा एक मित्र कंडक्टर आहे बरं, आणि त्या कंडक्टरचं उदाहरण अतिशय पोलाईट, अतिशय प्रामाणिक अशा प्रकारचा कंडक्टर, सौजन्यशील कंडक्टर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे लेखकाने. बाय धिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर जनरली. ऑन द कॉन्ट्ररी आय एम डिस्पोज्ड टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन who came through the ordeal of a very trying calling better than bus conductor too. By this discriminating, आणि डिस्क्रिमिनेटिंग म्हणजे भेदाभेद करणे, सापत्नभाव करणे,
आणि या सापत्नभाव दर्शविणाऱ्या शीर्षकामधनं जर आपण म्हटलं तर इतर कंडक्टरविषयी कोणते मत प्रदर्शन करण्याचा माझा हेतू नाही. म्हणजे कोणाविषयी विनाकारण वाईट बोलण्याचं माझं इथं कुठल्याही प्रकारचा हेतू नाही, उद्देश नाही. या उलट ऑन द कॉन्ट्ररी आय एम डिस्पोज्ड टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन. इथं उलट मला असं म्हणायचं आहे की असे काही लोकांचे गट आहेत की जे त्यांच्या काबाड कष्टदायी अनुभवातून बस कंडक्टरपेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे धावून सुलाखून बाहेर पडलेले असतात. हे मात्र मी खात्रीने सांगू शकतो. कारण बऱ्याचशा लोकांना अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव आलेले असतात. ऑर्डियल म्हणजे अनुभव आलेले असतात. हिअर अँड देअर यू विल मीट unpleasant specimen who regards the passengers as his natural enemy, as creature whose chief purpose of the bus is to cheat him, and who can only be kept reasonably honest by a loud voice and aggressive manner. या ठिकाणी या प्रवाशासोबत वर्तणूक करणारा हा जो काही बस कंडक्टर असतात, प्रवाशांना आपला जन्मतःच शत्रू समजणारे काही खडूस बस कंडक्टर असतात. नेहमी वैतागलेले, आपल्याला वेळोवेळी भेटतात असं म्हणणारे, ज्यांच्या मते प्रवाशांना फसवणे हाच बस प्रवाशांचा मुख्य हेतू असतो असं म्हणणारे, ज्यांना फक्त चढ्या आवाजात आणि दमदाटी करूनच प्रामाणिकपणाने वागण्यास भाग पाडले जाऊ शकते. आणि म्हणून अशा पद्धतीने हा जो स्वभाव आहे तो स्वभाव प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असू शकतो. बट दिस टाईप इज रेअर अँड रेअरर दॅन इट यूज्ड टू बी. आणि खरं म्हणजे हा जो प्रकार आहे पूर्वी होता त्यापेक्षा दुर्मिळ असा होऊ शकतो. रेअर म्हणजे दुर्मिळ अशा पद्धतीने. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी which also run the buses for insisting on a certain standard of civility in its servant and taking care that standard is observed. आणि काही बसेस चालवणाऱ्या अंडरग्राउंड रेल्वे कंपनीकडनं त्याच्या कर्मचारी वर्गाकडनं विशिष्ट दर्जाची सभ्य आणि सौजन्याची वर्तणूक मिळावी असा सर्वसामान्य जनता आग्रह करीत असते आणि तो दर्जा राखला जाईल याची काळजीसुद्धा घेतली जाते. In doing this, it not only makes things pleasant for the traveling public, but performances and important social services. यामध्ये काय आहे मित्रांनो, अशी कल्पना करायला हरकत नाही. असे झाले तर प्रवाशांचा प्रवास हा सुखद होईल आणि त्याचबरोबर एक मोलाची सामाजिक सेवा बस कंडक्टरकडनं किंवा बसवाल्यांकडनं होऊ शकते आणि लोकांना ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करायला थोडंसं सुखद अशा पद्धतीने जाणवू शकतं. इट इज नॉट देअर फॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे ट्रिब्यूट टू पर्टिक्युलर मेंबर ऑफ द क्लास. आणि म्हणून इतर सर्व कंडक्टर वर्गाविषयी कुठल्याही प्रकारचा अपमान करणे किंवा वाईट भावना मनामध्ये बाळगणे हा माझा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हेतू नाही. तर उलट मी त्या संपूर्ण कंडक्टर वर्गाला संपूर्ण सदस्यांना मी सलाम करू इच्छितो. ट्रिब्यूट करणे म्हणजे सलाम करणे, कारण ते सुद्धा काबाड कष्टच करत असतात. पण काही लोक असतात त्याचं मी या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे व्हेन आय जम्प ऑन टू द बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. या ठिकाणी मला आणखी एक वेगळा अनुभव येत असतो. काही कंडक्टर चांगल्याही स्वभावाचे असतात असं नाही. एके दिवशी बसमध्ये मी सहजतेने उडी मारून बसलो आणि बसल्याच्यानंतर जेव्हा मी तिकीट काढत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की मी माझं पॉकेट घरी ठेवलेलं आहे म्हणून, आणि आता तिकीट तर काढायचं होतं. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग, द मिक्स्ड फिलिंग विच डिस्कवर अराउज. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फुल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट पोस्ट. बघा या ठिकाणी मित्रांनो, जर तुमचं पॉकेट घरी राहिलेलं असेल आणि पॉकेट घरी राहिल्याच्या नंतर मग आता तुम्हाला कसं स्वतःला एक मनामध्ये काहीतरी एक वाईट वाटल्यासारखं वाटतं. आणि हे लक्षात आल्याच्यानंतर माझं पॉकेट घरी राहिलं असं म्हटल्याच्यानंतर मनाला थोडीशी खंत वाटते की आता आपण तिकीट कसं काढायचं. कोणत्या संमिश्र भावना मनात येतात याचा प्रत्येकाला अनुभव आलेलाच असतो. हे जवळपास सगळ्याला अनुभव येतो. एक म्हणजे तुम्ही मूर्ख आहात. कधी कधी असं वाटतं की आपण खूप लबाड आहोत.
कारण समोरच्या कंडक्टरला आपण कसं सांगायचं असा समज आपल्या मनामध्ये साहजिक येतो आणि या विचाराने आपण खरं म्हणजे वैतागून जातो. आणि त्यावेळी हो, मला ही जुनी युक्ती पक्की ठाऊक आहे. तेव्हा आता खाली उतरा असं थंडपणे पाहत जर कंडक्टर म्हणाला तर तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. मित्रांनो, यापुढे त्या लाईनमध्ये काय मेन्शन केलेलं आहे बघा. एव्हरीवन हॅज एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग, द मिक्स्ड फिलिंग विच डिस्कवर्स अँड यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फुल. तुम्हाला अतिशय मूर्ख असल्यासारखं असं वाटतं. अँड नेव ॲट द वर्स्ट यू वूड नॉट बी सरप्राईज इफ द कंडक्टर आईड. कंडक्टर तुमच्याकडे शांतपणे पाहिल ॲज मच ॲज टू से, आणि काय म्हणेल शांतपणे, यस आय नो दॅट स्टिल ओल्ड स्टिक. आणि ही जी काही युक्ती आहे ही जी काही युक्ती आहे तुम्ही सांगितलेली की माझं पॉकेट घरी राहिलं, ही खूप जुनी अशा प्रकारची युक्ती आहे. आता तुम्ही काय करा, खाली उतरा. आणि अँड इवन इफ द कंडक्टर इज गुड फेलो लेट्स डाऊन यू डाऊन इझिली. You are faced with the necessity of going back and inconvenience perhaps of missing your train or your engagement. आणि या ठिकाणी जर तुमच्याकडे कंडक्टर थंडपणे पाहत असेल आणि तुम्हाला खाली उतरा असं म्हटलं असेल, याच्या व्यतिरिक्त काय होईल तर तुम्हाला अजिबात थोडंसंही त्याच्यामध्ये आश्चर्य वाटणार नाही, कारण ते अपेक्षित होतं. त्यातून जर तो कंडक्टर एक चांगल्या स्वभावाचा, गुड फेलो, चांगल्या स्वभावाचा व्यक्ती असेल तर त्याने तुम्हाला सहजतेने उतरू दिले आणि तरी तुम्हाला परत जावे लागते, तुमची गैरसोय होते आणि कदाचित तुमची ट्रेन किंवा ज्या कोणाला भेटायचं आहे ते जर तुमचं मिस झालं, जी कोणाची एंगेजमेंट म्हणजे भेट नाही कोणाला, आणि इन्कन्व्हिनियन्स म्हणजे गैरसोय तुमची जर झाली तर त्यावेळेस मात्र माणसाला अतिशय वाईट वाटतं आणि अशा वेळेला माणूस स्वतःलाच दोष देत असतो. हॅव्हिंग सर्चड माय पॉकेट इन व्हेन फॉर द starry coppers and having found I was utterly penniless, I told the bus conductor with an honest face, as I could assume that I could not pay fare, must go back for money. आणि जेव्हा ही जी काही चिल्लर आहे, पूर्ण खिशे पाहिल्यानंतर चिल्लर सापडत नाही आणि अशा वेळेला एक माणूस थोडंसं पेनीलेस म्हणजे एकही पैसा जवळ नसणे, कफलात होणे, अशा वेळेला मला मी तिकीट काढू शकत नाही, मला डेफिनेटली घरी जावं लागेल असं जर म्हटलं आणि प्रामाणिकपणे जर आपण कंडक्टरला म्हणलं, ओ यू नीडंट गेट ऑफ दॅट ऑल राईट सेड ही, ऑल राईट, आणि एवढा प्रामाणिकपणा आपण जर दाखवला तर तो कंडक्टर एखाद्या वेळेस असंही म्हणू शकतो, ओ तुम्ही खाली उतरण्याची तुम्हाला गरज नाही, राहू द्या, हरकत नाही. आणि अशा वेळेला मी त्यांना धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य आहे. बट आय हॅवंट कॉपर ऑन मी, आणि माझ्याकडे एकही पैसा नाही असं जरी मी त्याला जर स्पष्टपणे सांगितलं तर अशा वेळेला तो काय म्हणेल, ओ आय विल बुक यू थ्रो. अँड ही रिप्लाइड, मी तुमचं तिकीट काढेल. कारण तुम्ही एवढ्या सौजन्यपणा त्याला दाखवलेला असता की काही माणसं अशा प्रकारच्या असतात सुद्धा. वेअर डे यू वॉन्ट टू गो. अँड ही हँडल्ड हिज बस ऑफ तिकीट विथ एअर ऑफ अ मॅन who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. आणि साहजिकच आहे, जर तिकिटाचे बंडल तो अतिशय व्यवस्थितपणे सफाईदारपणे हाताळेल की जणू की तो मला बँक ते हाँगकाँगपर्यंत कुठलंही तिकीट देण्यास तयार होता. आणि कारण मी त्याला प्रामाणिकपणे सांगितलेलं होतं की माझ्याकडे पैसे नाहीत, आणि हा प्रामाणिकपणा दाखवल्याच्या नंतर साहजिकच समोरच्या व्यक्तीने माझ्यासोबत सुद्धा प्रामाणिकपणा दाखवला होता. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ मी अँड टोल्ड हिम आय वॉन्टेड टू गो अँड ही गेव मी तिकीट. आय सेड बट वेअर शाल आय सेंड फेअर. परंतु त्याने मला जेव्हा तिकीट दाखवलं, मला प्रामाणिकपणा माझा दाखवल्यानंतर त्याने दयाळूपणा दाखवला आणि मी तुमचे पैसे कुठे पाठवू असं म्हटल्याच्यानंतर तो समोरचा कंडक्टर काय म्हणतो, ओ यू विल सी मी सम डे ऑल राईट ही सेड चिअरफुली. आणि तो अतिशय आनंदाने म्हणाला, तुम्ही का मला पुन्हा भेटणार नाहीत का? ज्या दिवशी पुन्हा कधीतरी भेटाल त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे पैसे देऊ शकता. अँड ही टर्न गो अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट लाइटेड ऑन अ सीलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड.
आणि जेव्हा मी सहजतेने पाहण्याचा प्रयत्न केला आणखी पॉकेट, तर त्या पॉकेटच्या एका कोपऱ्यामध्ये माझं जे काही पैशाचं पॉकेट होतं ते मला माझ्या सहजतेने हाताला लागलं आणि ते मला द अकाउंट वॉज सेटल, स्क्वेअर मीन्स सेटल असणे, स्थिर असणे. आणि म्हणून मला ते सापडले होतं. पैसा माझ्या खिशामध्ये सापडलेला होता आणि अशा वेळेला मी पूर्ण पैसे त्या व्यक्तीला देऊ केलेले होते. परंतु बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो, द प्लेजर विथ सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन दॅट गिवन मी. परंतु त्यामुळे एक चांगल्या कृत्यामुळे माझ्या मनावरती जी प्रसन्नतेची लहर उमटलेली होती, जराही ती कमी झालेली नव्हती. कारण एका बस कंडक्टरने मला त्याचं सौजन्य दाखवलेलं होतं आणि मी सुद्धा प्रामाणिकपणाने त्याच्याकडनं प्रामाणिकपणा दाखवल्याच्यानंतर त्याने मला ते तिकीट दिलेलं होतं. काही गोष्टी अशाही प्रकारच्या असतात मित्रांनो, या ठिकाणी पार्ट क्रमांक 1 आपण पाहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट क्रमांक 2 बघूयात, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण टॉपिक ऐकायला मिळेल आणि पाहायला मिळेल.